हा एक विमानतळ पोलीस स्टेशनच्या कालचं प्रकरण होतं, ज्यामध्ये की एक पॉप्युलर नांदेडचा स्कूल आहे. त्यामध्ये एक 10 वर्षाचा मुलगा होता. त्याच्यासोबत जे सेक्सुअल एक्सप्लॉटेशनचा एक इन्सिडेंट रिपोर्ट झाला संध्याकाळी. लगेच आमचे पोलीस स्टेशनचे ऑफिसर्स आणि स्टाफ जाऊन ते गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आणि प्रथमदृष्ट्या पंचनामा तसेच आरोपी अटक करण्याची प्रक्रिया हा सर्व काल रात्रीच पूर्ण झालेली आहे. हा एक अनफॉर्च्युनेट सेन्सिटिव्ह इन्सिडेंट आहे जे नांदेडमध्ये घडलेला आहे आणि त्या इन्सिडेंटमध्ये आम्ही एक काल गुन्हा दाखल झालेला आहे विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पॉक्सो सेक्शन 8, 10 आणि 12 अंतर्गत आणि तसेच जुवेनाईल जस्टिस ॲक्टचे सेक्शन 75 असा आम्ही सर्व कलमामध्ये योग्य एक गुन्हा दाखल केलेला आहे. आरोपी अटक कालच झालेला आहे, आज कोर्टमध्ये पेश झालेला आहे आणि हा एक DYSP रँकचे ऑफिसर्स हा गुन्हा मॉनिटर करून किती प्रोफेशनली अँड थॉरली आम्ही एक चार्जशीट बनवून प्रॉम्प्टली कधी चार्जशीट सबमिट करणार यावर आमचे लक्ष आहे आणि आमचे प्रयत्न राहणार की हा पर्टिक्युलर गुन्ह्यामध्ये 100% कन्व्हिक्शनपर्यंत आम्ही पोहोचू. तसेच एक जनजागरण करणे आणि एक इनिशिएटिव्ह घेणे सुद्धा की स्कूलमध्ये किंवा कोचिंग क्लासेसमध्ये हा सारखा प्रकार घडू नये याबद्दल सुद्धा आम्ही इनिशिएटिव्ह घेऊन सेन्सिटायझेशन करण्याची प्रयत्न करणार. थँक्यू. सर, साधारणपणे म्हणजे हा काल पहिल्यांदाच त्यांचा संपर्क आला का त्या पूर्वीपासून काय प्रयत्न सुरू होते काय? ते इन्व्हेस्टिगेशन जे तपासमध्ये समोर येणार की पूर्ण पार्श्वभूमी काय आहे. हा फर्स्ट टाईम होता ऑफेन्स की यापूर्वीसुद्धा झालेला आहे. हा इंट्रोगेशनमध्ये आणि इन्व्हेस्टिगेशनमध्ये समोर येणार. पण प्रथमदृष्ट्या असा दिसतो की हा जे इन्सिडेंट होता कालच घडला होता. पूर्वी काय झालेलं आहे, कसा त्यांचे वागणूक होता, बिहेवियर होता, बॅकग्राऊंड पार्श्वभूमी काय आहे, हा सर्ववर आम्ही तपास करून जे काही इन्व्हॉल्वमेंट राहणार किंवा जे काही बॅकग्राऊंडमध्ये राहणार ते सर्व तपास होईल.